थँक्यू. नवऱ्यावर खरं प्रेम असेल ना तर तहान भूक काहीच लागत नाही. आणि आपल्याला नसेलच झेपत तर करू नये ते व्रत उपवास वगैरे. मला कळतंय तुला हे असलं काही झेपत नाही. तू खाऊन घे. असं बी माझा नवरा तुझाच झालाय. तूच कर उपवास. मला लागली भूक. मी खाते. काय गर्दी होती महाराजांकडे. हा किती लोक आली होती त्यांच्याकडे. मला तर महाराज एकदम भारी वाटले बाबा. बाबा ते गोपाळ बाबा म्हणत होते की महायज्ञासाठी आजचाच दिवस चांगला आहे म्हणून. तर आपल्याला आत्ताच तयारीला लागावं लागेल. असं काय हरकत नाही. तुझ्या पत्रिकेतला लवकरात लवकर मंगळ निघून जावा आणि लग्न होऊन तू या घरातून निघून जावीस एवढीच माझी इच्छा राहिली आता. हो लागा तयारीला यज्ञाच्या. अहो पण आपल्या संग्रामचं काय करायचं. संग्राम बाबा ते म्हणत होते की या महायज्ञात जर कोणीही विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तर आपल्या घरावर संकट येऊ शकतं आणि तुमच्या जीवावरही बेतू शकतं. अगं बाई असं असेल तर संग्रामला यापासून लांब ठेवूयात आपण. त्याला जर काही कळलं ना तर तो यातलं काहीच करू देणार नाही. काय म्हणली. कशाबद्दल बोलताय तुम्ही. काय करून देणार नाही. अरे ते आपल्या दुकानाबद्दल चाललं होतं. ये बस इथं. काय आहे, आज संध्याकाळी मोठा माल पुण्याला पाठवायचा आहे. हा माहिती. तर माझा काय दुकानातल्या कोणावर विश्वास राहिलेला नाही आणि विश्वासातला माणूस त्या मालाबरोबर जायला पाहिजे. मला असं वाटतंय तूच त्या मालाबरोबर पुण्याला जा. हो पण कालच आपण मुंबईला माल पाठवलाय. आपल्या माणसानेच नेला तो. आणि आतापर्यंत आपण किती वेळा माल पाठवलाय बाहेर. मग आज असं काय झालं की तुमचा विश्वास उडलाय. अरे पेपर मधलं वाचत नाहीस का. वाटमाऱ्या करून गाड्या अडवून सगळं माल लुटून नेतात. कुणी माल लुटून नेला तर केवढ्यात पडेल ते. हो पण मी सांगतोय तसं कर. तू आपलं मालाबरोबर पुण्याला जा. हो पप्पा पण बस एकदा सांगितलेलं कळत नाही का. हे एवढे का मागं लागलेत माझ्या बाहेर जायचे. म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. पप्पा मी काय म्हणतोय हे बघा मला जायला काय हरकत नाही पण आपल्या माणसांना वाईट वाटेल ना. मी एक काम करतो त्यांच्या संपर्कात राहीन. तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायलाच पाहिजे का. बापाला शिकवायलाच पाहिजे का. सांगितलंय तेवढं कर. पुण्याला जा मला बरोबर आणि पुण्याला पोहोचल्यावर मला फोन कर. चल निघ. अहो कशाला एवढं चिडता. ए तुझं तोंड बंद करतो आधी. धरा जेवण घ्या. काय आज खोलीत जेवण. घ्या जेवण घ्या. दोन दोन ताट. आता उद्याचं मी खायला घालता का आज. अहो तसं नाही. आज वटसावित्रीचा उपवास त्यामुळे सोबतीनं जेवायचं असतं आणि मी आज तुमच्या हाताने उपवास सोडणार आहे. असं काय करताय. आज वट सावित्रीचं व्रत नाही का. मग तुमच्या हातानं पहिला घास खाणार आणि उपवास सोडणार. आज सोबतीनं जेवायचं असते. घ्या बरं मला पहिला घास. घे का. हाय का आता पहिला घास मला भरवायचा. नाही हो मला पहिलं भरवा. हाय का. अगं मी दुसरी असली तरी लाडाची आहे त्यामुळे पहिला घास मलाच भरवायचा. नाही. भरवा. मला भरवा. मी मानाची बायको आहे. ए गप्पा. काय लावलंय मला भरवा मला भरवा. दोघी बी आ करा. दोघी मी भरवतो. या खा खाओ. हाय का आता. थांबा थांबा थांबा. हे असं नाही चालायचं बरं का. मी नाही ते आपल्या डाव्या हातचं खाणार. फुलत आहे तू वय इकडं. बरं आता हाय का आता. अगं आता इथे हाताचं काय आलं. आता भरवत आहेत नव ते. ये इकडं पहिला घास मला भरवा. अगं फुलत आहे. तुला हाताचं काय नाही ना. मग वय इकडं आणि खा. मला उजव्या हातानंच खायचंय. हा मला भरवा.
मला बरं अहो तिचं राहू द्या, मला भरवा तू. मला बरं बरं का पहिला मला घास. भरवा ना. मला पहिला घास पण भरवा. ठेवा. दोन बायकांत फजिती ऐका अशी गत करून ठेवली माझी तुम्ही. हे घ्या. आऊ, अहो असं काय करताय? हाय का तुझ्यामुळे झालं. सकाळी म्हणत होती माझं तू करून घे म्हणून. आता काय? मग तू काय वेगळं बोलत होती वेगळं घ्या. पहिला मला पहिला मला 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 उजवा मला मला पहिला मला 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 उजवा मला 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 हा. घ्या. अहो तुमचं किती प्रेम आहे हो माझ्यावर. नाही बाई किती लाड करते माझे. असं नवरा मिळाला ना बाई भाग्यच लागते. होय, आणि अशा दोन बायका मिळाली म्हणजे दुर्भाग्य लागते. हा? किती बी तुम्ही वडाची पूजा करा, पण मी काय तुमच्या कचट्यात आता सापडणार नाही. या जन्मात भेटला ना, मोरल्या जन्मात अजिबात भेटू नका. चला. ऐका की कधी त्या विभावरीला भेटतोय, यज्ञाचं नाटक करतोय, त्यांच्याकडचे सगळे पैसे कधी लुबाडतोय असं झालंय. फक्त तिच्या भावानं काही कांड करायला नको. मग हा यज्ञ राहिला बाजूला, त्याची चिता जळीन मी. हो, आज वटपौर्णिमा होती ना, उपवास सोडायचा आहे मला. तुम्ही मला एक घास भरवा म्हणजे माझा उपवास सुटेल. आज आपण एकाच ताटात जेऊया. मी सांगितलं तो उपास धरायला. नाही तुम्ही नव्हतं सांगितलं, पण म्हणून मला माझं कर्तव्य करायला नको का? बायको म्हणून मी उपवास पकडला, माझं कर्तव्य केलं. आता माझा उपवास सोडवणं तुमचं कर्तव्य आहे. कर्तव्य हे घर, संसार, वासना या सगळ्या मोहमायेपासून लांब गेलोय. सगळ्याचा त्याग केलाय मी. तुम्ही त्याग केला असेल, मी नाही ना केला. मी अजून पण तुमची बायकोच आहे आणि कायम बायको राहणार आहे तुमची. आणि संसाराची सगळी कर्तव्य मी पार पाडणार आहे. म्हणून तर मी तुमच्या दीर्घायुष्यासाठी वडाकडं प्रार्थना केली, उपवास केला मी तुमच्यासाठी. दीर्घायुष्य चांगलंय, चांगलंय. स्वतःच्या नवऱ्याला मारायचा प्रयत्न करायचा आणि त्याला दीर्घायुष्य मिळो म्हणून उपवास करायचा. सांगत आहे, एकदाच काय ते ठरवा. उपवास सोडायचा ना. खरं तर मी पण उपवास पकडला असता, तुमच्या दीर्घायुष्यासाठी नाही. तुमच्यासारखी बाई या जन्मात काय, कुठल्याच जन्मात कुठल्याच पुरुषाची बायको होऊ नये